लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। देवणी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सर्वात मोठी केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून या जिल्हा परिषद शाळेत गेल्या कित्येक वर्षांपासून या केंद्रीय जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या संख्येत केव्हाच घट होत नसून प्राथमिक शाळा इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत असून यात 1ली ते 4थी पर्यंतच्या वर्गाचे प्रत्येकी एक तुकडी आहे। वलांडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी स्थानिक प्रशासनाने वेळोवेळी सहकार्य करत या शाळेतील संख्या केव्हाच कमी झाली नाही। विद्यार्थी संख्या भरपूर असतानाही या जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक दर्जा केव्हाही ढासळला नसतो। या शाळेला शाळा व्यवस्थापन समितीने शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी नेहमीच दक्ष असते। दिनांक 16 जून 2025 हा शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस असताना या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची पुष्पगुच्छ, हार, टोपी, गणवेश देऊन स्वागत करण्यात आले। तर व्यंकटेश विद्यालयात शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून रंगरांगोळी घालून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले। तसेच विद्यालयात पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले। यावेळी या शाळेचे अध्यक्ष व्यंकटराव पाटील, गावचे माजी सरपंच राम भंडारे, गावातील पत्रकार बंधू आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। या विद्यालयातील 100% शिक्षक वृद्ध उपस्थित होते। यावेळी येथे येणाऱ्या पालक वर्ग आणि प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून त्यांना चहा पाणी व्यवस्था केली। यावेळी मुख्याध्यापक यांना शैक्षणिक दर्जाविषयी विचारले असता व्यंकटेश विद्यालयाचा शैक्षणिक दर्जा हा केव्हाच कमी झाला नसून या शाळेतील आतापर्यंत शिकलेल्या विद्यार्थ्यांनी अनेक जण वर्ग 1, वर्ग 2 चे अधिकारी होऊन गेले। हीच परंपरा मीही कायम ठेवीन अशी प्रतिक्रिया शाळेचे मुख्याध्यापक माधव मांजीबळे यांनी व्यक्त केली। तर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। विद्यार्थी स्वागत कार्यक्रमाला गावातील माजी सरपंच राम भंडारे, लोक जागृत शिक्षण प्रसारक मंडळ तथा चेअरमन व्यंकटराव पाटील, देवणी पंचायत समितीचे सहाय्य गट विकास अधिकारी मुळे आणि गावातील पालक वर्ग मोठ्या संख्येने आणि पत्रकार बांधव उपस्थित होते। यानंतर सर्व केंद्रीय प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षकांसह विद्यार्थ्यांना घोड्यावर बसून गावात प्रभात फेरी काढण्यात आली। यावेळी वलांडीतील सर्व नागरिकांना आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेमध्येच प्रवेश देऊन शैक्षणिक दर्जा सुधारून विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारून त्यांच्या जीवनात सुख समृद्धी वाढवून येणाऱ्या पिढीला बौद्धिक विचाराने यशस्वी करावे अशी जनजागृती करण्याची घोषणा देत गावात प्रभात फेरी काढण्यात आली आणि शेवटी या छोट्या चिमुकल्यांना अल्पहार देऊन सुट्टी करण्यात आली। रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.